दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नमस्कार, मी मानसी देशमुख. दक्ष न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहुयात बातम्या विस्तारानं. सध्या नाशिक शहरामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. याचं कारण आहे वाढलेली टवाळखोरी. टवाळखोरांच्या नाहक त्रासांना महिलांना, विद्यार्थिनींना तसेच नागरिकांना सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर गुंडाविरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पाहुयात नक्की काय आहे कामगिरी. नाशिक शहरातील महिला रात्रीच्या वेळी कामावरून घरी जाताना फक्त महिलाच नाही तर इतर नागरिकांना देखील टवाळखोर त्रास देत असतात. याच अनुषंगाने टवाळखोरांकडून महिला तसेच नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून गुंडाविरोधी पथकाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री गर्दीच्या ठिकाणी मोकळ्या जागेत गार्डन परिसरामध्ये फिरणारे टवाळखोर गुन्हेगार यांची माहिती काढून शहरात गस्त घालून टवाळखोर गुन्हेगारांवर कारवाई केली. यामुळे महिला तसेच नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे टवाळखोरीचे प्रमाण नक्कीच कमी होईल असा विश्वास महिलांनी व्यक्त केलाय. यापुढेही अशा कारवाया चालू ठेवाव्या अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, DK पवार, अंबादास बकाल, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांनी केली. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरात अंमली पदार्थ विक्रीचे सत्र सुरूच असल्याचं उघडकीस आलंय. आधीच नाशिक शहर अंमली पदार्थ विक्री प्रकरणात चर्चेत आहे. त्यातच आता 12 किलो गांजा नाशिक शहरातून पकडण्यात आलाय. गुन्हे शाखा युनिट 1 ने ही कामगिरी केली आहे. पाहुयात संपूर्ण बातमी. नाशिक शहरातील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने कारवाई करत गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने तब्बल 12 किलो गांजा पकडलाय. याबाबत अधिक माहिती अशी की आडगाव म्हसरूळ लिंक रोडवर एक इसम अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करत राहुल पवार या गांजा विक्री करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले असून त्याच्याकडे 12 किलो गांजा एका प्लास्टिक गोणीमध्ये आढळून आलाय. या आरोपीकडून मारुती स्विफ्ट डिझायर कार, 3 मोबाईल फोन आणि 12 किलो गांजा असा एकूण 6,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील 2 इसमांना अटक करण्यात आली आहे. नाशिक आयुक्तालयातर्फे सद्यस्थितीत अंमली पदार्थ विरोधी कडक धोरण अवलंबिलेले आहे. गुन्हे शाखेतर्फे असे अंमली पदार्थांची विक्री करणारे, सेवन करणाऱ्या इसमांचा सतत शोध चालू आहे. त्यामध्येच गुन्हे शाखा युनिट 1 चे अंमलदार विशाल देवरे यांना काल रात्री बातमी मिळाली होती की एक इसम त्याच्या वाहनातून आडगाव म्हसरूळ लिंक रोडने गांजा नावाचा पदार्थ विक्री करता वाहतूक करणार आहे. त्यावर आम्ही माननीय पोलीस आयुक्त, उपायुक्त गुन्हे श्री बच्चाव सर व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे साहेब यांची परवानगी घेऊन तात्काळ आम्ही काल रात्री सापळा रचला. आणि त्या सापळ्याद्वारे आम्ही इसम नामे राहुल राज पवार या त्याच्या मारुती स्विफ्ट कारसह ताब्यात घेतले असतात त्याच्याकडे 12 किलो गांजा आढळून आला. त्यावर त्याच्याकडे सखोल चौकशी केल्याचा सदरचा गांजा त्याने सर्जेराव फकीरा गायकवाड या इसमाकडून घेतल्याचे सांगितले. त्यावर त्या इसमास ताब्यात घेतले. ह्या दोन्ही इसमांविरुद्ध आम्ही NDPS ॲक्टद्वारे गुन्हा दाखल करून दोघांना अटक केलेली आहे. त्या दोन्ही इसम यांना 3 दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास हे संपूर्ण तोडकर करीत आहेत. याद्वारे मी पुन्हा नाशिककरांना आवाहन करू इच्छितो की नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये कोणी सदस्य अंमली पदार्थाचे सेवन करू नये किंवा विक्री करू नये किंवा वाहतूक करू नये. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले, चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रदीप मसदे,
योगीराज गायकवाड, संदीप भांड, विशाल काठे, शरद सोनवणे, प्रवीण वाघमारे, नाझीम खान, पठाण, पोलीस नाईक प्रशांत मरकड, विशाल देवरे, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, किरण शिरसाट यांनी केली आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. जनता उपाशी आणि सरकार तुपाशी ही म्हण तर आपण ऐकलीच असेल. असाच काहीसा प्रकार मनमाडमधून उघडकीस आलाय. रुग्ण उपाशी आणि ठेकेदार तुपाशी अशी गत मनमाड उपजिल्हा रुग्णालयातून उघडकीस आली आहे. मनमाड उपजिल्हा रुग्णालयात ठेकेदाराकडून मिळत असलेल्या जेवणाअभावी प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला उपाशी राहिल्या. पाहूया नक्की काय आहे प्रकार. मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दररोज सकाळ व सायंकाळ प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला व इतर रुग्णांकरिता जेवणाची व्यवस्था शासनाकडून केली जाते. तसा ठेका दिला जातो. मात्र मनमाड उपजिल्हा रुग्णालयातून एक वेगळाच प्रकार उघडकीस आलाय. मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दिनांक 10 डिसेंबर रोजी प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांवर उपाशी राहण्याची वेळ आली होती. त्याचं झालं असं की महिला व इतर रुग्णांसाठी येणारे जेवण रात्रीचे 11 वाजले तरी आले नसल्याने रुग्णांची गैरसोय झाली आहे. यामुळे रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येते. जेवण वेळेवर का आले नाही याचा जाब रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टर तसेच नर्सला विचारला असता त्यांनी उत्तरे द्यायला टाळाटाळ केल्याने नातेवाईकांनी काही व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकरणाबाबत संबंधित ठेकेदाराला विचारणा केली असता आमच्या घरी काही कार्यक्रम असल्या कारणास्तव मी आज पेशंट करिता वेळेवर जेवण देऊ शकलो नाही असे संताप देणारे उत्तर दिल्याने या ठेकेदारावर योग्य ती कारवाई होईल अशी माहिती देण्यात आली आहे. रोज जेवायची जे जेवण येतं आपल्याकडे मागवलं जातं ते त्याचं टायमिंग साधारण संध्याकाळी 7:30 ते 7:30च्या दरम्यानचा असतो. पण आज काही कारणास्तव ते जेवण येणार नाही आहे याची पूर्वकल्पना त्याने दुपारी दिलेली होती. पेशंटला पण आणि सगळ्या नातेवाईकांना पण त्याची कल्पना होती आणि त्या पद्धतीने त्याने त्यांची सोय करण्यात यावी म्हणून पण त्याने त्याची पूर्वकल्पना दिली होती. आणि तरी पण काही पेशंट्सला आणि काही नातेवाईकांपर्यंत तो निरोप कदाचित पोहोचला नाही आहे. तर त्यांची जी अडचण झाली त्या संदर्भात आपण त्याला इथे बोलवून त्याची समज देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल याची अशी ग्वाही जे आपले सुपरिटेंडेंट राऊत सर आहेत त्यांनी दिलेली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे रुग्णांची गैरसोय झाल्याने प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतायत. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अंमली पदार्थ मिळून आल्याबाबत एका इसमावर 7 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील महत्त्वाचा आरोपी नामे उमेश वाघ हा 3 महिन्यांपासून फरार होता. सदर आरोपी हा फरार झाल्यापासून बंगलोर, केरळ, हैदराबाद, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या ठिकाणी पळत होता. मात्र गुन्हे शाखा युनिट 1 व अंमली पदार्थ विरोधी पथक हे आरोपीचा पाठलाग करत होते. त्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सदर आरोपी हा पालघर येथे लपला आहे. त्यानुसार सापळा रचून गुन्हे शाखा युनिट 1ने आरोपी उमेश वाघ यास शिताफीने ताब्यात घेतले. याबाबत अधिक माहिती गुन्हे शाखा युनिट 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिली आहे. नाशिक रोड पोलीस स्टेशन आता गुन्हा रेषा क्रमांक 425/23 या ड्रग्ज प्रकरणातील गुन्ह्यात मोका लावलेला आहे. त्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये मागील 3 महिन्यापासून फरार असलेला पाहिजे आरोपी उमेश वाघ यास आता आम्ही म्हणजे गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने विरार येथून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला पुढील चौकशी कामी आम्ही त्याची करीत आहोत आणि पुढील चौकशी करून त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे. सदर आरोपी हा नाशिक रोडचा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये आपण सोलापूर या ठिकाणी जी फॅक्टरी केलेली होती, सील केलेली होती, ज्या फॅक्टरीमध्ये यांनी माल तयार करत होते, तो माल तयार करण्यामध्ये त्या फॅक्टरीच्या उत्पन्नामध्ये हा उमेश वाघ या आरोपीचा महत्त्वाचा सहभाग होता.
तसेच तिथे तयार झालेला जो माल आहे तो नाशिकमध्ये आणण्यामध्ये म्हणजे जे ट्रान्सपोर्टेशन जे आहे त्याच्यामध्ये उमेश वाघाचा महत्त्वाचा सहभाग असून नाशिकमधलं जो यातला किंगपिंग होता सनी पगार, त्याच्यानंतरचा जो किंगपिंग आहे तो हा उमेश वाघ आहे. नाशिकमधला सप्लाय उमेश वाघ थ्रू इकडे नाशिकमध्ये यायचा, जो सनी पगार आहे पुढे इथे त्याच्या हस्तका थ्रू नाशिकमध्ये सप्लाय करायचा. तर उमेश वाघचा एवढ्यात महत्त्वाचा रोल आहे आणि तो 3 महिन्यापासून केरळ, आंध्रा, तामिळनाडू, कोची इकडे बँगलोर या ठिकाणी तो आपल्याला गुंगारात फिरत होता, पळत होता तो. तर त्याला आपल्याला कालच रात्री आपल्याला अचानक आपल्याला गोपनीयची पण माहिती मिळाली की तो विरार इथे त्याच्या मैत्रिणीकडे तो वास्तव्यास आलेला आहे म्हणून. त्यावर आपण तात्काळ रात्रीच्या रात्री टीम पाठवून त्या ठिकाणी आपण पहाटे आपण तिथे कारवाई केलेली आहे त्याच्यावर आणि त्याला आत्ता जस्ट टीम आपली घेऊन इथे नाशिकला पोहोचली आहे. त्याला आता आपण पुढील कारवाई त्याच्यावर करत आहोत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1चे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड, चेतन श्रीवंत, विष्णू उकले, रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, नाझीम खान पठाण, विशाल काठे, विशाल देवरे, प्रशांत मरकड यांनी केली. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा दक्ष न्यूज. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762 59 12 18, 9762 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची महाप्रबोधन सभा आपला महाराष्ट्र महान महाराष्ट्र रविवार दिनांक 10/12/2023 रोजी सायंकाळी 5 वाजता. ठिकाण कृषी उत्पन्न बाजार समिती, मनमाड. गणेश जगन्नाथ धात्रक, जिल्हा प्रमुख शिवसेना नाशिक ग्रामीण, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बडी दर्गा येथे दर्शन घेतले. जुने नाशिक परिसरातील बडी दर्गा येथे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चौहान यांच्यातर्फे चादर अर्पण करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी देशाच्या शांततेसाठी दुवा मागितली आहे. पाहूया संपूर्ण बातमी. काल दिनांक 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व पोलीस उपायुक्त किरणकुमार चौहान यांनी जुने नाशिक परिसरातील बडी दर्गा येथे दर्शन घेऊन चादर अर्पण केली. यावेळी देशाच्या शांततेसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दुवा मागितली. तसेच
दर्शन घेतल्यानंतर मुस्लिम बांधवांतर्फे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. बडी दर्गा या ठिकाणी व्हिजिट करून आणि दर्शन घेऊन आणि त्या ठिकाणी चादर चढवून अतिशय प्रसन्न वाटलेलं या ठिकाणचे आशीर्वाद घेऊन पोलीस विभागासाठी तसेच सर्व नाशिक येथील नाशिककरांसाठी आणि शेरे खतीब आणि त्यांचे सर्व कमिटी तसेच या ठिकाणचे सर्व बंधू भगिनी यांनी ज्या प्रकारचं स्वागत केलेलं आहे त्याबद्दल त्या सगळ्यांचे खूप धन्यवाद. आणि या बडी दर्गा याचे जे दुआ आहेत आणि आशीर्वाद आहे हे आम्हाला आणि आपल्या सगळ्यांना सगळ्यांचं सुख समृद्धी खुशाली आपल्या पूर्ण वर्षभर राहतील अशी शुभकामना करतो. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. स्मार्ट सिटीच्या रखडलेल्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले. स्मार्ट सिटीच्या नावाखाली सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. गेल्या 3 महिन्यापासून पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यासाठी त्र्यंबक रोडवरील रस्ता खोदून ठेवलाय, तरी देखील अद्यापही याचे काम पूर्ण झालेले नाही. फक्त त्र्यंबक रोडच नाही तर शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे ठक्कर बाजार, द्वारका यांसारख्या ठिकाणी देखील रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना वाहतूक कोंडी तसेच अपघाताला सामोरे जावे लागतंय. याबाबत नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्मार्ट सिटीच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना तर त्रास होतोच, पण व्यापाऱ्यांना देखील याचा फटका बसतोय. रस्ते खोदून ठेवल्याने ग्राहकांना दुकानात येण्यास त्रास होत असल्याने याचा परिणाम व्यापाऱ्यांवर झाल्याचं दिसून येत आहे. मी नूर मोहम्मद मिठाईवाले दूध बाजार नाशिकमधून बोलतोय. ते स्मार्ट सिटीचा काममुळे आम्हाला खूप त्रास झालेला आहे. कारण ते काम असं करताय, ते 2 तास काम करता, दिवसभर बंद करून टाकता आणि त्यामुळे आमचे ग्राहकांना यायला जायला जागा नाही आहे. आणि ते सिग्नलपासून त्यांनी रस्ता बंद करून टाकलेला आहे आणि सगळं ते बीचमध्ये ते उघडलेलं आहे आणि तिकडे यायला जायला जागाच नाही आहे आणि आमचे गिराकाला यायला जागाने खूप त्रास होत आहे. आणि ह्यामुळे आमचा धंदा खूपच खराब झालेला आहे. माझ्या दिवाळीमध्ये पण खूप नुकसान झालं आणि त्याच्यानंतर आता 40% पण धंदा होत नाही माझा. आणि त्यांना मी सांगितलं ते इंजिनियर साहेबांना का थोडा लवकर करा. ते म्हणता हा ते स्मार्ट सिटीकडून आम्हाला माल नाही भेटत आहे, आम्हाला तिकून त्रास होत आहे. ते असं आम्हाला कारण सांगतात. कारण आम्ही किती सहन करायचं. आम्ही 1.5-2 महिन्यापासून हे चालू आहे. आमचे पूर्ण जरा याने आदमी लोकांची पगार पण निघत नाही साहेब, एवढी भयंकर परिस्थिती झालेली. तरी आपलं निवेदन आहे सरकारला आणि ते जे स्मार्ट सिटीचे साहेब लोक आहे, मी त्यांना दिवाळीआधी रिक्वेस्ट केली होती की सर तुम्ही ते दिवाळीनंतर करा आणि थोडा फास्ट करा. त्यांनी सांगितलं नाही, ते वरतून ऑर्डर आहे, असं आहे तसं आहे, ते कोणी ऐकायला तयार नाही. आपली एक रिक्वेस्ट आहे साहेबांना का भाऊ हे जलद लवकर ते लवकर करा आणि आम्हाला ते मोकळं करून द्या. कारण आमच्या धंद्याचं खूप मोठं नुकसान होत आहे. कारण तुमचे लोक असं आहे की 2 तास काम करतात आणि निघून जातात आणि तिकडे इकडे बंद तिकडे बंद आहे. गिराके पाहायला यायला जागा नाहीये. काय करणार आम्ही पण, तुम्ही सांगा सर. फायद्याची गोष्ट काय, फायदा आम्ही पण साकार्य करू ना. तुम्ही पण आम्हाला थोडी एक चाल द्या, एक साईडला द्या, कमीत कमी आम्हाला थोडी जागा करून द्या. यायला जायला तो थोडी जागा. तिकून तो सिग्नल पाशी तुम्ही रस्ता बंद केलेला आहे. माझे सातपूर तिकडचे गिराकच येतच नाहीये. आता किती नुकसान बर्दाश्त करायचं आम्ही पण. सहन करायची पण एक पद्धत आहे. अरे तुम्ही म्हणता की आम्हाला तुम्ही साकार्य करा. किती साकार्य करायचं तुम्ही? आमचे थोडे आमचे माणसाला पैसे देणार आहे. आमचे एवढं नुकसान कोण भरपाई करून देणार आहे? आमची फक्त रिक्वेस्ट साहेब, ते जे झालं ते झालं, आता ते लवकर करून द्या. आम्ही सरकारला विनंती करताय ते तुम्ही लवकर हे काम आटवून द्या आणि आम्हाला थोडं साकार्य करा. आम्हाला पण जगू द्या साहेब. दरम्यान लवकरात लवकर याची दखल घेऊन कामकाज पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राज्य सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणारे. येत्या 14 डिसेंबर रोजी राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संप पुकारणारे. या संदर्भात नाशिक येथील ग्रामसेवक भवन येथे बैठक पार पडली आहे. जुने पेन्शनसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षक पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे. राज्य सरकारी, जिल्हा परिषद, निम सरकारी शिक्षक, शिक्षकेतर व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना जुने पेन्शन
व प्रलंबित मागण्यांकरिता मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक आयोजित करून प्रश्न निकाली काढण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु आता 8 महिन्यांचा कालावधी उलटूनही समितीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच असून जुनी पेन्शनसह इतर प्रलंबित मागण्यांबाबतीतही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. राज्य शासनाने मागील संपाच्या वेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने राज्य समन्वय समितीने 20 मार्च 2023 चा स्थगित केलेला संप हा पुन्हा 14 डिसेंबर 2023 पासून घोषित करण्यात आलाय. या संपात राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षक हे पुन्हा एकजुटीने त्याच आक्रोशाने सहभागी होणार आहे, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश वाघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण आहेर, सीटूचे अध्यक्ष डॉक्टर DL कराड, शिक्षक संघटनेचे नेते माननीय आमदार नानासाहेब बोरस्ते, राज्य महासंघाचे कैलास वागचौरे यांनी दिली आहे. 14 डिसेंबरच्या संपाबाबत जिल्हा समन्वय समितीची नियोजन बैठक 10 डिसेंबर रोजी ग्रामसेवक भवन नाशिक येथे पार पडली. जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करा, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा कायम करा, 4 लाख रिक्त पदे सरळ सेवेने तात्काळ भरा, चतुर्थ श्रेणी वाहन चालक कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवरील निर्बंध तात्काळ हटवा, यासारख्या अनेक मागण्यांसाठी हा संप करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा स्तरावर प्रत्येक शासकीय कार्यालयांसमोर व तालुका स्तरावर पंचायत समिती, तहसील कार्यालय समोर एकजुटीने संप यशस्वी करण्याचा निर्धार राज्य सरकारी, जिल्हा परिषद, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांनी व्यक्त केला आहे. यावेळी मधुकर आढाव, डॉक्टर भगवान पाटील, विजय देवरे, काळू पाटील, बोरसे, श्यामसुंदर जोशी, उत्तम बाबा गांगुर्डे, रवींद्र थेटे यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पंचवटी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. मोबाईल चोरी करणाऱ्या इस्मास पंचवटी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे पोलीस आयुक्तांनी पंचवटी पोलीस पथकाचा सत्कार केलाय. पाहुयात संपूर्ण बातमी. पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीतील मार्केट यार्ड परिसरात एका इसमास मारहाण करून मोबाईल फोन चोरून नेल्याबाबत 9 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी आपल्या गुन्हे शोध पथकास आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी यांच्या पथकाने सदर गुन्ह्याचा तपास हाती घेत चौकशी सुरू केली. गुन्हे शोध पथकाला गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोबाईल चोरणारा इसम गंगाघाट परिसरात फिरत असल्याचे समजले. यावेळी तात्काळ पथकाने सापळा रचत आरोपी नामी निलेश उफाडे यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विवो कंपनीचा मोबाईल मिळून आला. केलेल्या गुन्ह्याची कबुली त्याने दिल्याने सदर गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन अटक केल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक सपकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी तसेच पोलीस नाईक संदीप मालसाने, हेड कॉन्स्टेबल नाईक कैलास शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल विष्णू जाधव, वैभव परदेशी, श्याम महाले यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन कामाची पावती देण्यात आली. भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा दक्ष न्यूज. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल.
त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची महाप्रबोधन सभा आपला महाराष्ट्र महान महाराष्ट्र रविवार दिनांक 10/12/2023 रोजी सायंकाळी 5 वाजता. ठिकाण कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड. गणेश जगन्नाथ धात्रक, जिल्हा प्रमुख शिवसेना नाशिक ग्रामीण, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या नाशिक शहरामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. याचं कारण आहे वाढलेली टवाळखोरी. टवाळखोरांच्या नाहक त्रासांना महिलांना, विद्यार्थिनींना तसेच नागरिकांना सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर गुंडाविरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पाहूयात नक्की काय आहे कामगिरी. नाशिक शहरातील महिला रात्रीच्या वेळी कामावरून घरी जाताना फक्त महिलाच नाही तर इतर नागरिकांना देखील टवाळखोर त्रास देत असतात. याच अनुषंगाने टवाळखोरांकडून महिला तसेच नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून गुंडाविरोधी पथकाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री गर्दीच्या ठिकाणी मोकळ्या जागेत गार्डन परिसरामध्ये फिरणारे टवाळखोर गुन्हेगार यांची माहिती काढून शहरात गस्त घालून टवाळखोर गुन्हेगारांवर कारवाई केली. यामुळे महिला तसेच नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे टवाळखोरीचे प्रमाण नक्कीच कमी होईल असा विश्वास महिलांनी व्यक्त केलाय. यापुढेही अशा कारवाया चालू ठेवाव्या अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, DK पवार, अंबादास बकाल, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांनी केली. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरात अंमली पदार्थ विक्रीचे सत्र सुरूच असल्याचं उघडकीस आलंय. आधीच नाशिक शहर अंमली पदार्थ विक्री प्रकरणात चर्चेत आहे. त्यातच आता 12 किलो गांजा नाशिक शहरातून पकडण्यात आलाय. गुन्हे शाखा युनिट 1 ने ही कामगिरी केली आहे. पाहूयात संपूर्ण बातमी. नाशिक शहरातील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने कारवाई करत गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने तब्बल 12 किलो गांजा पकडलाय. याबाबत अधिक माहिती अशी की आडगाव म्हसरूळ लिंक रोडवर एक इसम अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करत राहुल पवार या गांजा विक्री करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले असून त्याच्याकडे 12 किलो गांजा एका प्लास्टिक गोणीमध्ये आढळून आलाय. या आरोपीकडून मारुती स्विफ्ट डिझायर कार, 3 मोबाईल फोन आणि 12 किलो गांजा असा एकूण 6,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील 2 इसमांना अटक करण्यात आली आहे. नाशिक आयुक्तालयातर्फे सदस्यतेत अंमली पदार्थाविरोधी कडक धोरण अवलंबिलेले आहे. गुन्हे शाखेतर्फे असे अंमली पदार्थांची विक्री करणारे, सेवन करणाऱ्या इसमांचा सतत शोध चालू आहे. त्यामध्येच गुन्हे शाखा युनिट 1 चे अंमलदार विशाल देवरे यांना काल रात्री बातमी मिळाली होती की एक इसम त्याच्या वाहनातून आडगाव म्हसरूळ लिंक रोडने गांजा नावाचा पदार्थ विक्री करता वाहतूक करणार आहे. त्यावर आम्ही मान्य पोलीस आयुक्त, उपायुक्त गुन्हे
श्री बच्चाव सर व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे साहेब यांची परवानगी घेऊन तात्काळ आम्ही काल रात्री सापळा रचला आणि त्या सापळाद्वारे आम्ही इसम नामे राहुल राज पवार या त्याच्या मारुती स्विफ्ट कारसह ताब्यात घेतले असता त्याच्याकडे 12 किलो गांजा आढळून आला. त्यावर त्याच्याकडे सखोल चौकशी केल्याचा सदरचा गांजा त्याने हा सर्जेराव फकीरा गायकवाड या इसमाकडून घेतल्याचे सांगितले. त्यावर त्या इसमास ताब्यात घेतले. ह्या दोन्ही इसमांविरुद्ध आम्ही NDPS ॲक्टद्वारे गुन्हा दाखल करून दोघांना अटक केलेली आहे. आणि त्या दोन्ही इसम यांना 3 दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास हे संपूर्ण तोडकर करीत आहेत. याद्वारे मी पुन्हा नाशिककरांना आवाहन करू इच्छितो की नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये कोणी सदस्य अंमली पदार्थाचे सेवन करू नये किंवा विक्री करू नये किंवा वाहतूक करू नये. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले, चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रदीप मसदे, योगीराज गायकवाड, संदीप भांड, विशाल काठे, शरद सोनवणे, प्रवीण वाघमारे, नाझीम खान पठाण, पोलीस नाईक प्रशांत मरकड, विशाल देवरे, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, किरण शिरसाट यांनी केली. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. जनता उपाशी आणि सरकार तुपाशी ही म्हण तर आपण ऐकलीच असेल. असाच काहीसा प्रकार मनमाडमधून उघडकीस आलाय. रुग्ण उपाशी आणि ठेकेदार तुपाशी अशी गत मनमाड उपजिल्हा रुग्णालयातून उघडकीस आली आहे. मनमाड उपजिल्हा रुग्णालयात ठेकेदाराकडून मिळत असलेल्या जेवणाअभावी प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला उपाशी राहिल्या. पाहूया नक्की काय आहे प्रकार. मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दररोज सकाळ व सायंकाळ प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला व इतर रुग्णांकरिता जेवणाची व्यवस्था शासनाकडून केली जाते. तसा ठेका दिला जातो. मात्र मनमाड उपजिल्हा रुग्णालयातून एक वेगळाच प्रकार उघडकीस आलाय. मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दिनांक 10 डिसेंबर रोजी प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांवर उपाशी राहण्याची वेळ आली होती. त्याचं झालं असं की महिला व इतर रुग्णांसाठी येणारे जेवण रात्रीचे 11 वाजले तरी आले नसल्याने रुग्णांची गैरसोय झाली आहे. यामुळे रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येते. जेवण वेळेवर का आले नाही याचा जाब रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टर तसेच नर्सला विचारला असता त्यांनी उत्तरे द्यायला टाळाटाळ केल्याने नातेवाईकांनी काही व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकरणाबाबत संबंधित ठेकेदाराला विचारणा केली असता आमच्या घरी काही कार्यक्रम असल्या कारणास्तव मी आज पेशंट करिता वेळेवर जेवण देऊ शकलो नाही असे संताप देणारे उत्तर दिल्याने या ठेकेदारावर योग्य ती कारवाई होईल अशी माहिती देण्यात आली आहे. रोज जे जेवण येतं आपल्याकडे मागवलं जातं ते त्याचं टायमिंग साधारण संध्याकाळी 7:30 ते 7:30च्या दरम्यानचा असतो. पण आज काही कारणास्तव ते जेवण येणार नाही आहे याची पूर्वकल्पना त्याने दुपारी दिलेली होती. पेशंटला पण आणि सगळ्या नातेवाईकांना पण त्याची कल्पना होती आणि त्या पद्धतीने त्याने त्यांची सोय करण्यात यावी म्हणून पण त्याने त्याची पूर्वकल्पना दिली होती. आणि तरी पण काही पेशंट्सला आणि काही नातेवाईकांपर्यंत तो निरोप कदाचित पोहोचला नाही आहे. तर त्यांची जी अडचण झाली त्या संदर्भात आपण त्याला इथे बोलवून त्याची समज देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल याची अशी ग्वाही जे आपले सुपरिटेंडेंट राऊत सर आहेत त्यांनी दिलेली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे रुग्णांची गैरसोय झाल्याने प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतायत. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अंमली पदार्थ मिळून आल्याबाबत एका इसमावर 7 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील महत्त्वाचा आरोपी नामे उमेश वाघ हा 3 महिन्यांपासून फरार होता. सदर आरोपी हा फरार झाल्यापासून बंगलोर, केरळ, हैदराबाद, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या ठिकाणी पळत होता. मात्र गुन्हे शाखा युनिट 1 व अंमली पदार्थ विरोधी पथक हे आरोपीचा पाठलाग करत होते.
त्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सदर आरोपी हा पालघर येथे लपला आहे. त्यानुसार सापळा रचून गुन्हे शाखा युनिट 1ने आरोपी उमेश वाघ यास शिताफीने ताब्यात घेतले. याबाबत अधिक माहिती गुन्हे शाखा युनिट 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिली. नाशिक रोड पोलीस स्टेशन आता गुन्हा रजिस्टर क्रमांक 425/23 या ड्रग्ज प्रकरणातील गुन्ह्यात मोका लावलेला आहे. त्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये मागील 3 महिन्यापासून फरार असलेला पाहिजे आरोपी उमेश वाघ यास आता आम्ही म्हणजे गुन्हे शाखा विभागाच्या पथकाने विरार येथून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला पुढील चौकशी कामे आम्ही त्याची करीत आहोत आणि पुढील चौकशी करून त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे. सदर आरोपी हा नाशिक रोडचा जो गुन्हा आहे ज्यामध्ये आपण सोलापूर या ठिकाणी जी फॅक्टरी केलेली होती, सील केलेली होती, ज्या फॅक्टरीमध्ये यांनी माल तयार करत होते, तो माल तयार करण्यामध्ये त्या फॅक्टरीच्या उत्पन्नामध्ये हा उमेश वाघ या आरोपीचा महत्त्वाचा सहभाग होता. तसेच तिथे तयार झालेला जो माल आहे तो नाशिकमध्ये आणण्यामध्ये म्हणजे ट्रान्सपोर्टेशन जे आहे त्याच्यामध्ये उमेश वाघाचा महत्त्वाचा सहभाग असून नाशिकमधलं जो यातला किंगपिंग होता सनी पगार, त्याच्यानंतरचा जो किंगपिंग आहे तो हा उमेश वाघ आहे. नाशिकमधला सप्लाय उमेश वाघ थ्रू इकडे नाशिकमध्ये यायचा, जो सनी पगार पुढे इथे त्याच्या हस्तका थ्रू नाशिकमध्ये सप्लाय करायचा. तर उमेश वाघचा गुन्ह्यात महत्त्वाचा रोल आहे आणि तो 3 महिन्यापासून केरळ, आंध्रा, तामिळनाडू, कोची इकडे बँगलोर या ठिकाणी तो आपल्याला गुंगारात फिरत होता, पळत होता तो. तर त्याला आपल्याला कालच रात्री आपल्याला अचानक आपल्याला कुठली याच्याकडून माहिती मिळाली की तो विरार येथे त्याच्या मैत्रिणीकडे तो वास्तव्यास आलेला आहे म्हणून. त्यावर आपण तात्काळ रात्री टीम पाठवून त्या ठिकाणी आपण पहाटे आपण ते कारवाई केलेली आहे त्याच्यावर आणि त्याला आत्ता जस्ट टीम आपली घेऊन इथे नाशिकला पोहोचली आहे. त्याला आता आपण पुढील कारवाई त्याच्यावर करत आहोत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1चे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड, चेतन श्रीवंत, विष्णू उकले, रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, नाझीम खान पठाण, विशाल काठे, विशाल देवरे, प्रशांत मरकड यांनी केली. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा दक्ष न्यूज. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची महाप्रबोधन सभा आपला महाराष्ट्र महान महाराष्ट्र
रविवार दिनांक 10/12/2023 रोजी सायंकाळी 5 वाजता. ठिकाण कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड. गणेश जगन्नाथ धात्रक, जिल्हा प्रमुख शिवसेना नाशिक ग्रामीण, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बडी दर्गा येथे दर्शन घेतलंय. जुने नाशिक परिसरातील बडी दर्गा येथे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान यांच्यातर्फे चादर अर्पण करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी देशाच्या शांततेसाठी दुवा मागितली आहे. पाहूया संपूर्ण बातमी. काल दिनांक 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान यांनी जुने नाशिक परिसरातील बडी दर्गा येथे दर्शन घेऊन चादर अर्पण केली. यावेळी देशाच्या शांततेसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दुवा मागितली आहे. तसेच दर्शन घेतल्यानंतर मुस्लिम बांधवांतर्फे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. बडी दर्गा या ठिकाणी व्हिजिट करून आणि दर्शन घेऊन आणि त्या ठिकाणी चादर चढवून अतिशय प्रसन्न वाटलेलं या ठिकाणचे आशीर्वाद घेऊन पोलीस विभागासाठी तसेच सर्व नाशिक येथील नाशिककरांसाठी आणि शेरे खतीब आणि त्यांचे सर्व कमिटी तसेच या ठिकाणचे सर्व बंधू भगिनी यांनी ज्या प्रकारचं स्वागत केलेलं आहे त्याबद्दल त्या सगळ्यांचे खूप धन्यवाद. आणि या बडी दर्गा याचे जे दुआ आहेत आणि आशीर्वाद आहे हे आम्हाला आणि आपल्या सगळ्यांना सगळ्यांचं सुख समृद्धी खुशाली आपल्या पूर्ण वर्षभर राहतील अशी शुभकामना करतो. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. स्मार्ट सिटीच्या रखडलेल्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले. स्मार्ट सिटीच्या नावाखाली सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. गेल्या 3 महिन्यापासून पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यासाठी त्र्यंबक रोडवरील रस्ता खोदून ठेवलाय, तरी देखील अद्यापही याचे काम पूर्ण झालेले नाही. फक्त त्र्यंबक रोडच नाही तर शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे ठक्कर बाजार, द्वारका यांसारख्या ठिकाणी देखील रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना वाहतूक कोंडी तसेच अपघाताला सामोरे जावे लागतंय. याबाबत नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्मार्ट सिटीच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना तर त्रास होतोच, पण व्यापाऱ्यांना देखील याचा फटका बसतोय. रस्ते खोदून ठेवल्याने ग्राहकांना दुकानात येण्यास त्रास होत असल्याने याचा परिणाम व्यापाऱ्यांवर झाल्याचं दिसून येतंय. मी नूर मोहम्मद मिठाईवाले दूध बाजार नाशिकमधून बोलतोय. ते स्मार्ट सिटीचा काममुळे आम्हाला खूप त्रास झालेला आहे. कारण ते काम असं करताय, ते 2 तास काम करता, दिवसभर बंद करून टाकता आणि त्यामुळे आमचे ग्राहकांना यायला जायला जागा नाही आहे. आणि ते सिग्नलपासून त्यांनी रस्ता बंद करून टाकलेला आहे आणि सगळं ते बीचमध्ये ते उघडलेलं आहे आणि तिकडे यायला जायला जागाच नाही आहे आणि आमचे गिराकाला यायला जागाने खूप त्रास होत आहे. आणि ह्यामुळे आमचा धंदा खूपच खराब झालेला आहे. माझ्या दिवाळीमध्ये पण खूप नुकसान झालं आणि त्याच्यानंतर आता 40% पण धंदा होत नाही माझा. आणि त्यांना मी सांगितलं ते इंजिनियर साहेबांना का थोडा लवकर करा. ते म्हणता हा ते स्मार्ट सिटीकडून आम्हाला माल नाही भेटत आहे, आम्हाला तिकून त्रास होत आहे. ते असं आम्हाला कारण सांगतात. कारण आम्ही किती सहन करायचं. आम्ही 1.5-2 महिन्यापासून हे चालू आहे. आमचे पूर्ण जरा याने आदमी लोकांची पगार पण निघत नाही साहेब, एवढी भयंकर परिस्थिती झालेली. तरी आपलं निवेदन आहे सरकारला आणि ते जे स्मार्ट सिटीचे साहेब लोक आहे, मी त्यांना दिवाळी आधी रिक्वेस्ट केली होती की सर तुम्ही ते दिवाळीनंतर करा आणि थोडा फास्ट करा. त्यांनी सांगितलं नाही, ते वरतून ऑर्डर आहे, असं आहे तसं आहे, ते कोणी ऐकायला तयार नाही. आपली एक रिक्वेस्ट आहे साहेबांना का भाऊ हे जलद लवकरचे लवकर करा आणि आम्हाला ते मोकळं करून द्या. कारण आमच्या धंद्याचं खूप मोठं नुकसान होत आहे. कारण तुमचे लोक असं आहे की 2 तास काम करतात आणि निघून जातात आणि तुकडे इकडे बंद तिकडे बंद आणि गिराके पाहायला यायला जागा नाहीये. काय करणार आम्ही पण, तुम्ही सांगा सर. फायद्याची गोष्ट काय आहे, फायदा आम्ही पण सहकार्य करू ना. तुम्ही पण आम्हाला थोडी एक चाल द्या, एक साईडला द्या, कमीत कमी आम्हाला थोडी जागा करून द्या. यायला जायला तो थोडी जागा. तिकून तो सिग्नल पाशी तुम्ही रस्ता बंद केलेला आहे. माझे सातपूर तिकडचे गिराकच येतच नाहीये. आता किती नुकसान बर्दाश्त करायचं आम्ही पण. सहन करायची पण एक पद्धत आहे. आणि तुम्ही म्हणता की आम्हाला तुम्ही सहकार्य करा. किती सहकार्य करायचं तुम्ही? आमचे थोडे आमचे माणसाला पैसे देणार आहे. आमचे एवढं नुकसान कोण भरपाई करून देणार आहे?
आमची फक्त रिक्वेस्ट साहेब, ते जे झालं ते झालं, आता ते लवकर करून द्या. आम्ही सरकारला विनंती करताय, ते तुम्ही लवकर हे काम आटपून द्या आणि आम्हाला थोडं सहकार्य करा, आम्हाला पण जगू द्या साहेब. दरम्यान लवकरात लवकर याची दखल घेऊन कामकाज पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राज्य सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणारे. येत्या 14 डिसेंबर रोजी राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संप पुकारणारे. या संदर्भात नाशिक येथील ग्रामसेवक भवन येथे बैठक पार पडली आहे. जुने पेन्शनसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षक पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे. राज्य सरकारी, जिल्हा परिषद, निम सरकारी शिक्षक, शिक्षकेतर व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना जुनी पेन्शन व प्रलंबित मागण्यांकरिता मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक आयोजित करून प्रश्न निकाली काढण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु आता 8 महिन्यांचा कालावधी उलटूनही समितीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच असून जुनी पेन्शनसह इतर प्रलंबित मागण्यांबाबतीतही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. राज्य शासनाने मागील संपाच्या वेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने राज्य समन्वय समितीने 20 मार्च 2023 चा स्थगित केलेला संप हा पुन्हा 14 डिसेंबर 2023 पासून घोषित करण्यात आलाय. या संपात राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षक हे पुन्हा एकजुटीने त्याच आक्रोशाने सहभागी होणार आहे, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश वाघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण आहेर, सीटूचे अध्यक्ष डॉक्टर DL कराड, शिक्षक संघटनेचे नेते माननीय आमदार नानासाहेब बोरस्ते, राज्य महासंघाचे कैलास वागचौरे यांनी दिली आहे. 14 डिसेंबरच्या संपाबाबत जिल्हा समन्वय समितीची नियोजन बैठक 10 डिसेंबर रोजी ग्रामसेवक भवन नाशिक येथे पार पडली. जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करा. खाजगी कंत्राटी धोरण रद्द करून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा कायम करा. 4 लाख रिक्त पदे सरळ सेवेने तात्काळ भरा. चतुर्थ श्रेणी वाहन चालक कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवरील निर्बंध तात्काळ हटवा. यासारख्या अनेक मागण्यांसाठी हा संप करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा स्तरावर प्रत्येक शासकीय कार्यालयांसमोर व तालुका स्तरावर पंचायत समिती, तहसील कार्यालय समोर एकजुटीने संप यशस्वी करण्याचा निर्धार राज्य सरकारी, जिल्हा परिषद, निम सरकारी शिक्षक, शिक्षकेतर व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांनी व्यक्त केला आहे. यावेळी मधुकर आढाव, डॉक्टर भगवान पाटील, विजय देवरे, काळू पाटील, बोरसे, श्यामसुंदर जोशी, उत्तम बाबा गांगुर्डे, रवींद्र थेटे यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पंचवटी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. मोबाईल चोरी करणाऱ्या इस्मास पंचवटी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे पोलीस आयुक्तांनी पंचवटी पोलीस पथकाचा सत्कार केलाय. पाहुयात संपूर्ण बातमी. पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीतील मार्केट यार्ड परिसरात एका इसमास मारहाण करून मोबाईल फोन चोरून नेल्याबाबत 9 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी आपल्या गुन्हे शोध पथकास आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी यांच्या पथकाने सदर गुन्ह्याचा तपास हाती घेत चौकशी सुरू केली. गुन्हे शोध पथकाला गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोबाईल चोरणारा इसम गंगाघाट परिसरात फिरत असल्याचे समजले. यावेळी तात्काळ पथकाने सापळा रचत आरोपी नामी निलेश उफाडे यास ताब्यात घेतलाय. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विवो कंपनीचा मोबाईल मिळून आला. केलेल्या गुन्ह्याची कबुली त्याने दिल्याने सदर गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन अटक केल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक सपकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी तसेच पोलीस नाईक संदीप मालसाने, हेड कॉन्स्टेबल नाईक कैलास शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल विष्णू जाधव, वैभव परदेशी, श्याम महाले यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन कामाची पावती देण्यात आली. भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा दक्ष न्यूज.
मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची महाप्रबोधन सभा आपला महाराष्ट्र महान महाराष्ट्र रविवार दिनांक 10/12/2023 रोजी सायंकाळी 5 वाजता. ठिकाण कृषी उत्पन्न बाजार समिती, मनमाड. गणेश जगन्नाथ धात्रक, जिल्हा प्रमुख शिवसेना नाशिक ग्रामीण, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या नाशिक शहरामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. याचं कारण आहे वाढलेली टवाळखोरी. टवाळखोरांच्या नाहक त्रासांना महिलांना, विद्यार्थिनींना तसेच नागरिकांना सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर गुंडाविरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पाहूयात नक्की काय आहे कामगिरी. नाशिक शहरातील महिला रात्रीच्या वेळी कामावरून घरी जाताना फक्त महिलाच नाही तर इतर नागरिकांना देखील टवाळखोर त्रास देत असतात. याच अनुषंगाने टवाळखोरांकडून महिला तसेच नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून गुंडाविरोधी पथकाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री गर्दीच्या ठिकाणी मोकळ्या जागेत गार्डन परिसरामध्ये फिरणारे टवाळखोर गुन्हेगार यांची माहिती काढून शहरात गस्त घालून टवाळखोर गुन्हेगारांवर कारवाई केली. यामुळे महिला तसेच नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे टवाळखोरीचे प्रमाण नक्कीच कमी होईल असा विश्वास महिलांनी व्यक्त केलाय. यापुढेही अशा कारवाया चालू ठेवाव्या अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, DK पवार, अंबादास बकाल, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांनी केली. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरात अंमली पदार्थ विक्रीचे सत्र सुरूच असल्याचं उघडकीस आलंय. आधीच नाशिक शहर अंमली पदार्थ विक्री प्रकरणात चर्चेत आहे. त्यातच आता 12 किलो गांजा नाशिक शहरातून पकडण्यात आलाय. गुन्हे शाखा युनिट 1 ने ही कामगिरी केली आहे. पाहूयात संपूर्ण बातमी. नाशिक शहरातील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने कारवाई करत गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने तब्बल 12 किलो गांजा पकडलाय. याबाबत अधिक माहिती अशी की आडगाव म्हसरूळ लिंक रोडवर एक इसम अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करत राहुल पवार या गांजा विक्री करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले असून त्याच्याकडे 12 किलो गांजा एका प्लास्टिक गोणीमध्ये आढळून आलाय. या आरोपीकडून मारुती स्विफ्ट डिझायर कार, 3 मोबाईल फोन आणि 12 किलो गांजा
असा एकूण 6,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील 2 इसमांना अटक करण्यात आली आहे. नाशिक आयुक्तालयातर्फे सद्यस्थितीत अंमली पदार्थाविरोधी कडक धोरण अवलंबिलेले आहे. गुन्हे शाखेतर्फे असे अंमली पदार्थांची विक्री करणारे, सेवन करणाऱ्या इसमांचा सतत शोध चालू आहे. त्यामध्येच गुन्हे शाखा युनिट 1चे अंमलदार विशाल देवरे यांना काल रात्री बातमी मिळाली होती की एक इसम त्याच्या वाहनातून आडगाव मसोड लिंक रोडने गांजा नावाचा पदार्थ विक्री करता वाहतूक करणार आहे. त्यावर आम्ही मान्य पोलीस आयुक्त, उपायुक्त गुन्हे श्री बच्चाव सर व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे सर यांची परवानगी घेऊन तात्काळ आम्ही काल रात्री सापळा रचला आणि त्या सापळ्याद्वारे आम्ही इसम नामे राहुल राज पवार या त्याच्या मारुती स्विफ्ट कारसह ताब्यात घेतले असता त्याच्याकडे 12 किलो गांजा आढळून आला. त्यावर त्याच्याकडे सखोल चौकशी केल्याचा सदरचा गांजा त्याने सर्जेराव फकीरा गायकवाड या इसमाकडून घेतल्याचे सांगितले. त्यावर त्या इसमास ताब्यात घेतले. ह्या दोन्ही इसमांविरुद्ध आम्ही NDPS ॲक्टद्वारे गुन्हा दाखल करून दोघांना अटक केलेली आहे. त्या दोन्ही इसम यांना 3 दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास हे संपूर्ण तोडकर करीत आहेत. याद्वारे मी पुन्हा नाशिककरांना आवाहन करू इच्छितो की नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये कोणी सदस्य अंमली पदार्थाचे सेवन करू नये किंवा विक्री करू नये किंवा वाहतूक करू नये. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले, चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रदीप मसदे, योगीराज गायकवाड, संदीप भांड, विशाल काठे, शरद सोनवणे, प्रवीण वाघमारे, नाझीम खान पठाण, पोलीस नाईक प्रशांत मरकड, विशाल देवरे, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, किरण शिरसाट यांनी केली आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. जनता उपाशी आणि सरकार तुपाशी ही म्हण तर आपण ऐकलीच असेल. असाच काहीसा प्रकार मनमाडमधून उघडकीस आलाय. रुग्ण उपाशी आणि ठेकेदार तुपाशी अशी गत मनमाड उपजिल्हा रुग्णालयातून उघडकीस आली आहे. मनमाड उपजिल्हा रुग्णालयात ठेकेदाराकडून मिळत असलेल्या जेवणाअभावी प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला उपाशी राहिल्या. पाहूया नक्की काय आहे प्रकार. मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दररोज सकाळ व सायंकाळ प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला व इतर रुग्णांकरिता जेवणाची व्यवस्था शासनाकडून केली जाते. तसा ठेका दिला जातो. मात्र मनमाड उपजिल्हा रुग्णालयातून एक वेगळाच प्रकार उघडकीस आलाय. मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दिनांक 10 डिसेंबर रोजी प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांवर उपाशी राहण्याची वेळ आली होती. त्याचं झालं असं की महिला व इतर रुग्णांसाठी येणारे जेवण रात्रीचे 11 वाजले तरी आले नसल्याने रुग्णांची गैरसोय झाली आहे. यामुळे रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येते. जेवण वेळेवर का आले नाही याचा जाब रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टर तसेच नर्सला विचारला असता त्यांनी उत्तरे द्यायला टाळाटाळ केल्याने नातेवाईकांनी काही व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केलाय. या प्रकरणाबाबत संबंधित ठेकेदाराला विचारणा केली असता आमच्या घरी काही कार्यक्रम असल्या कारणास्तव मी आज पेशंट करिता वेळेवर जेवण देऊ शकलो नाही असे संताप देणारे उत्तर दिल्याने या ठेकेदारावर योग्य ती कारवाई होईल अशी माहिती देण्यात आली आहे. रोज जे जेवण येतं आपल्याकडे मागवलं जातं त्याचं टायमिंग साधारण संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यानचा असतो. पण आज काही कारणास्तव ते जेवण येणार नाही आहे याची पूर्वकल्पना त्याने दुपारी दिलेली होती. पेशंटला पण आणि सगळ्या नातेवाईकांना पण त्याची कल्पना होती आणि त्या पद्धतीने त्याने त्यांची सोय करण्यात यावी म्हणून पण त्याने त्याची पूर्वकल्पना दिली होती. आणि तरी पण काही पेशंट्सला आणि काही नातेवाईकांपर्यंत तो निरोप कदाचित पोहोचला नाही आहे. तर त्यांची जी अडचण झाली त्या संदर्भात आपण त्याला इथे बोलवून त्याची समज देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल याची अशी ग्वाही
जे आपले सुपरिटेंडेंट राऊत सर आहेत त्यांनी दिलेली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे रुग्णांची गैरसोय झाल्याने प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतायत. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.